नमस्कार. ऑल एक्झाम गट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण काही दिवसांपासून सर्वांना आवाज येतोय? मागील काही दिवसांपासून पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहोत. जी 7 एप्रिलला परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याचा आपण अभ्यास म्हणजेच लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याबरोबर पूर्ण अभ्यासक्रम कसा आहे, मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतला. आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळं आता महत्त्वाचं आहे की त्या परीक्षेला सामोरं जात असताना आपण यापूर्वी केलेल्या अभ्यासाचं योग्य फळ कसं आपल्या पदरात पाडून घेता येईल, या दृष्टिकोनातून आपण आता विचार करणं अपेक्षित आहे. जर त्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आपल्याला या 6 महिन्यापासून, मागील 6 महिन्यापासून आपण पेपर 1 असेल पेपर 2 असेल याची तयारी करत आहात. आणि आपण या चॅनलला जर नवीन असाल तर निश्चितच चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या संदर्भात म्हणजे प्राध्यापक होण्यासाठी ज्या परीक्षा आहेत, सेट परीक्षा, नेट परीक्षा, याच्याबरोबर म्हणजे सेट परीक्षा ह्या पात्रतेच्या परीक्षा आहेत. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देखील आपला कॉलेज लेवलला, विद्यापीठ लेवलला MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती याबाबत देखील आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा हे जे आपण गुगल प्ले स्टोअरवरील ॲप जो नवीन सुरू केलेला आहे त्याच्यामार्फत आपल्याला पेपर 1 असतील त्याचे देखील कोर्सेस, त्याचे टेस्ट सिरीज, पेपर 2 त्याचे कोर्सेस, त्याचे टेस्ट सिरीज, त्याच्या नोट्स, त्यानंतरनं MPSC प्राध्यापक भरती त्याच्या नोट्स, TET शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता चाचणी, टेट परीक्षा, त्यानंतर PhD प्रवेश परीक्षा, मराठी ग्रामर या संदर्भातील अद्ययावत माहिती आणि सर्व कोर्सेस आपण आपल्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. त्याबरोबर आमच्याशी जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम ग्रुप आहे, त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज आहे, ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲप देखील आहे, ज्याच्यामार्फत तुम्हाला फ्रीमध्ये अभ्यासक्रम पाहता येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे व्हिडिओज देखील आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, ज्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. आता 7 एप्रिलच्या दृष्टिकोनातून आपण टेस्ट सिरीज आणि फास्ट ट्रॅक बॅचची देखील आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ॲपवर ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप डाउनलोड करू शकता. त्याची जी लिंक आहे आपल्याला या व्हिडिओच्या तिथं पण स्क्रीनवर दिसत आहे. चालेल, आज आपण पाहणार आहोत टेस्ट क्रमांक 5 जी झालेली आहे त्याचं विश्लेषण. बघा, आपण अभ्यास केलेला आहे, पण त्या अभ्यासाला परीक्षाभिमुख दृष्टिकोन देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अन्यथा अनेक विद्यार्थी आपण असे पाहिले असतील जे भरपूर अभ्यास करतात, 10-10 तास, 12-12 तास अभ्यास करतात, ते तरी देखील त्यांच्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा रिझल्ट येत नाही. याचं महत्त्वाचं कारण असतं. आणि त्यांचं जर चर्चा करायला लागले तर बऱ्यापैकी त्यांचं ज्ञान पण असतं, पण त्यांना योग्य वेळी त्या 1-2 तासाचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये त्याचं ॲप्लिकेशन करता येत नाही, त्याचा वापर करता येत नाही, त्याचं प्रेझेंटेशन करता येत नाही. आपल्याकडं असलेल्या ज्ञानाचं ज्यावेळेस तुम्हाला एक तासामध्ये पेपर 1चं, पेपर 2चं 2 तासामध्ये प्रेझेंटेशन करण्याची वेळ येते, त्यावेळेस आपण कुठंतरी डगमगतो किंवा आपल्यामधला कॉन्फिडन्स लो होतो, किंवा आपल्यामध्ये परीक्षामध्ये जे वातावरण असतं त्याच्याशी आपण फॅमिलियर झालेलो नसतो. त्यामुळं या मानसशास्त्रीय दृष्टिकोन किंवा मानसशास्त्रीय ज्या या बाबी आहेत याचा देखील परीक्षेला जाताना आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण पेपर 1 आपण दर दिवस स्टेटसच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून पेपर 1चं काय करायचं आहे, घटक वाईज, पेपर 2चं घटक वाईज कसा अभ्यास करायचा आहे, मागील प्रश्नांची आणि अभ्यासक्रमाचं कसं रिलेशन जोडायचं आहे, यावर देखील आपण नियमित पद्धतीने बोलत असतो. त्या पद्धतीने आता राहिलेल्या ज्या 14 दिवसाचं तुम्हाला निवेदन करायचंय ते निवेदन करणं अपेक्षित आहे. चला आपण पाहूयात प्रश्नांचं विश्लेषण.
पहिल्या आपल्याला माहित आहे पहिल्या पेपरमध्ये जे 10 घटक आहेत त्या प्रत्येक घटकावर आपल्याला 5-5 प्रश्न विचारले जातात. 1 तासामध्ये आपल्याला सोडवायचा आहे पेपर. बघा, अध्ययन अनुभव म्हणजे काय, त्याला आपण टीचिंग एक्सपिरियन्स म्हणतो. मीन्स काय आहे, तर पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन करणं, विद्यार्थ्यांना शिकवणे व त्यासाठी प्रोत्साहित करणं. त्यानंतर तिसरा पर्याय आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन करण्यासाठी केलेले विचारपूर्वक संस्कार. किंवा चौथा पर्याय विद्यार्थ्यांना मिळालेले नैसर्गिक ज्ञान. आता आपण तसं पाहिलं तर हे चारही पर्याय माझ्या मते तर बरोबर आहेत, याच्यामध्ये कोणताच पर्याय चुकीचा नाहीये. पण आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की त्यामधला सर्वोत्तम पर्याय, सर्वातील सर्वोत्तम पर्याय, उत्तमातील उत्तम पर्याय कोणता आहे, तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय सर्वात योग्य पर्याय आहे. आणि मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं आहे की अशा पद्धतीचं ज्याचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बघा, मी म्हणतोय ती क्लुप्ती तुम्ही मागील प्रश्नपत्रिका पडताना देखील तुम्हाला पाहता येईल की ज्या प्रश्नाच्या उत्तरातील जे पर्याय आहेत त्याचं जास्त विश्लेषण आहे, ज्या उत्तरात पर्यायाचं तोच पर्याय शक्यतो बरोबर असतो. कधी पण ज्यावेळेस तुमचा अभ्यास नाहीये, तुम्हाला त्या प्रश्नाचं काहीच ज्ञान नाहीये, तुम्हाला काहीच गोंधळलेलं झालंय, अशा वेळेस ती क्लुप्ती तुम्ही वापरू शकता. आता तिसरा पर्याय योग्य. का बरं योग्य आहे? आता विद्यार्थ्याच्या वर्तनात परिवर्तन करणं हे शिक्षण अध्ययनाचं महत्वाचं काम आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे व त्यासाठी प्रोत्साहन करणं म्हणजे शिकवायचं पण आहे आणि ते शिक्षण घ्यायला त्यांना प्रोत्साहित पण करायचंय. दुसरा पर्याय देखील बरोबर आहे, पण हे 25% बरोबर आहे, हा पर्याय 50% बरोबर आहे. आणि विद्यार्थ्यांना मिळालेले नैसर्गिक ज्ञान, अनुभव म्हणजे नैसर्गिक ज्ञान, हे देखील आपण जर पाहिलं 40% बरोबर आहे. पण विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी केलेले विचारपूर्वक जाणीवपूर्वक संस्कार हे 100% बरोबर आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने देखील आपल्याला कोणताही पर्याय चुकीचा नसतो, पण त्यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे अशा वेळेस आपल्या बुद्धीची कस लागतं. हा प्रश्न आकलनावर आहे. जे प्रश्नांचे 3 स्तर आहेत, ज्ञान, आकलन आणि उपयोजन, यापैकी हा प्रश्न आकलनावरचा आहे. तुम्हाला जर ही अध्ययन अनुभव म्हणजे काय, अध्ययन अनुभव कसे दिले जातात, अध्ययन अनुभवाचे प्रकार काय आहेत, हे जर तुम्हाला संकल्पना माहीत असतील, संकल्पना स्पष्ट असतील, त्या तुम्हाला समजल्या असतील, उमजल्या असतील, तरच तुम्ही याचं उत्तर योग्य निवडू शकता. पुढचा प्रश्न दुसरा, अयोग्य विधान ओळखा. म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखाय सांगितलेलं आहे. पहिलं विधान आहे फावल्या वेळेचा योग्य वापर करण्यासाठी विविध छंद जोपासले जावेत. त्यानंतर दुसरा पर्याय, बुद्धिमत्ता ही शैक्षणिक पात्रतेचं मापक आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आता मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल तर ह्यामध्ये देखील आपल्याला काय विचारलंय, अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय कोणता असा पर्याय आहे जो चुकीचा आहे असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. तर बघा, फावल्या म्हणजे रिकामा वेळेचा योग्य वापर करण्यासाठी आपण विविध छंद जोपासले पाहिजेत. अगदी बरोबर आहे, अन्यथा आपण वेड होऊ जर आपल्याकडे काहीच काम नसेल तर. त्यामुळं हा पण पर्याय बरोबर आहे पहिला. त्यातून काही ना तरी आपल्याला शिकायला मिळतंय. बघा, बुद्धिमत्ता ही शैक्षणिक पात्रतेचं मापन आहे, नाही, हा पर्याय चुकीचा आहे. का बरं? फक्त बुद्धिमत्ता ही शैक्षणिक पात्रतेचं मापन नाही. बुद्धिमत्ता शैक्षणिक पात्रतेमध्ये बुद्धिमत्ता येते, त्यानंतर बुद्धी फक्त काय करते, आपण किती हुशार आहे, पण आपण किती चांगलं आहे. बघा, आपण किती चांगलं आहेत हे बुद्धी तपासू शकत नाही. बघा, नाहीतर अन्यथा बुद्धिमान भरपूर हुशार आहे म्हणजे तो खूप उच्च शिक्षण आहे का? आज आपण असे अनेक व्यक्ती बघितले जे कमी शिकलेत किंवा त्यांचं शिक्षण झालं नाही, पण त्यांनी जगाला खूप मोठं असं तत्वज्ञान दिलेलं आहे. त्यामुळं बुद्धी फक्त शैक्षणिक पात्रतेचं मापन होऊ शकत नाही. बुद्धी बरोबर आपलं चांगुलपणा, बुद्धीचा वापर. त्यामुळं हे पर्याय जो आहे, फक्त बुद्धिमत्ता ही शैक्षणिक पात्रतेचं मापन नाही, तर बुद्धिमत्ता आणि आपले गुण म्हणजे बोधात्मक आणि क्रियात्मक
भावात्मक, क्रियात्मक. भावात्मक बुद्धिमत्ता वेगळी आणि ही बुद्धिमत्ता वेगळी. त्यामुळं ब पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघा, शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्वाचं माध्यम आहे. अगदी बरोबर आहे. शिक्षणातूनच समाजामध्ये परिवर्तन होतंय. तुमच्या आमच्यामध्ये का बदल झालाय? शिक्षणाच्या माध्यमातून झालाय. आज तुम्ही माझ्यासारखा एखादा ग्रामीण भागातून येऊन विद्यार्थी जर एवढ्या पद्धतीनं पुढे जाऊ शकत असेल फक्त हे शिक्षणाच्या बळावर, म्हणजे आपण उच्च शिक्षण कशा पद्धतीनं घेतो? शिक्षणाच्या बळावरच आपण पुढे जाऊ शकतो. शिक्षणातूनच समाजाचं परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? शिकलं पाहिजे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आधी शिकलं पाहिजे. शिकलं तर आपण संघटित होऊ. संघटित झालं तर आपण संघर्षाला आपल्या कुठंतरी विचार होईल आपल्या संघर्षाचा. त्यामुळे योग्य पर्याय, हे पण योग्य पर्याय आहे. चुकीचा पर्याय निवडायला सांगितला होता. त्यानंतर चौथा पर्याय बघा, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्याचा भावात्मक, क्रियात्मक, बोधात्मक या तीनही स्तराचा आणि क्रियात्मक या सर्व स्तराचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे हे तीनही म्हणजे 1, 3 आणि 4 हे तीनही पर्याय बरोबर आहेत. फक्त ब पर्याय चुकीचा आहे. चला प्रतिक्रिया देत चला. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तिसरा प्रश्न, मूल्यमापना संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. मूल्यमापन कशाला म्हटलं जातं? मूल्यमापनाची परिपूर्ण व्याख्या काय आहे? त्यावर हा प्रश्न आहे. मापन प्लस मूल्य प्लस मूल्यमापन. मूल्यमापन बरोबर मापन, संख्यात्मक व गुणात्मक प्लस शिक्षकांचा अभिप्राय. फक्त मापन, मूल्यमापन बरोबर मापन अधिक इतर बाबी. काय आहे मूल्यमापनामध्ये? कोणती व्याख्या परिपूर्ण आहे? तर पर्याय क्रमांक 2 परिपूर्ण आहे. मूल्यमापन म्हणजे मापन ज्याच्यामध्ये संख्यात्मक बाबी असतील, परीक्षा, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, निरीक्षण, म्हणजेच मापनामध्ये हे सर्व येणार आहे. त्याच्याबरोबर शिक्षकांचा अभिप्राय, म्हणजे तुमचं मापनामध्ये संख्यात्मक बाबी मानल्या जातील आणि तुम्ही किती चांगला आहेत आणि तुमच्या वर्तनावर शिक्षकाचं काय मत आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे, त्यालाच आपण मूल्यमापन म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. बरोबर आहे. चला प्रतिक्रिया देत चला, म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये जिवंतपणा येईल. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा चौथा प्रश्न, विद्यार्थ्यामध्ये अध्ययन विषयक आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंब ही सर्वात उत्तम पद्धती आहे. विद्यार्थ्यामध्ये कशाचं अध्ययन म्हणजे शिकण्याविषयीची आवड निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती कोणती? विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणं, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, अध्ययन करत असताना कठीण प्रश्न विचारणे, शिक्षक अध्यापन करत असताना लक्ष न देणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा किंवा शासन करणे. सर्वोत्तम पर्याय काय आहे? तर सर्वोत्तम पर्याय आहे बघा, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणं. का शिकायचं बाबा तुला? कारण तुला सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय. बरोबर आहे. आपण का अभ्यास करतोय? विनाकारण आपण एवढा वेळ देतोय का? नाही. तर मला कुठंतरी सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, यामुळं मी अभ्यास करतोय. मला कुठंतरी प्राध्यापक व्हायचंय, त्यामुळे ही सर्व उठाठेव चालू आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न पुढचा, मानवी शरीराची रचना व प्राणी शरीराची रचना यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन प्रश्नांचे जे प्रकार आहेत, प्रश्नांचे ते उद्दिष्टानुसार प्रकार केलेले आहेत. बघा, प्रश्नांच्या स्तरानुसार प्रश्नांचे प्रकार आहेत, उद्दिष्टानुसार प्रश्नांचे आपण संविधान तक्त्यामध्ये हे सर्व काढत असतो. जसं विद्यापीठासाठी जरी आपल्याला प्रश्न पेपर सेटिंगला आपण गेलो तर हे सर्व बघत असतो. संविधान तक्ता तयार करून द्यावा लागतो. तर मानवी शरीराची रचना व प्राणी शरीराची रचना यातील फरक स्पष्ट करा. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? आकलन, मूल्यमापन, संश्लेषण, विश्लेषण. तर योग्य पर्याय आहे विश्लेषण. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे.
विश्लेषण करण्याची आपली जी कुवत असते विद्यार्थ्यांची, ती तुम्हाला तपासायची असते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत असता. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 6वा प्रश्न. आता हे जे 5 प्रश्न झाले ते पहिल्या घटकावर आधारित होते. आता दुसऱ्या घटकावरचे जे 5 प्रश्न आहेत, 6 प्रश्न क्रमांक 6 ते 10 आपण पाहू शकता. 6वा प्रश्न. संशोधक तर्कसंगत चिंतनशीलतेमुळे संशोधनातील विधाने टिंबटिंब व टिंबटिंब मांडू शकतो. मुद्देसूद व पद्धतशीर, मुद्देसूद व क्रमबद्ध व मुद्देसूद पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं. संशोधक तर्कसंगत चिंतनशीलतेमुळं, तर्कसंगत चिंतनशीलतेमुळं विद्यार्थी टिंबटिंब व टिंबटिंब मांडू शकतो. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. मुद्देसूद व पद्धतशीर. मुद्देसूद सिक्वेन्सली, क्रमवार आणि पद्धतशीर तो मांडू शकतो. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. बाकी पर्याय हे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न 7वा संशोधना या घटकावरचा 7वा प्रश्न आहे. संशोधन पत्रिका संदर्भातील अचूक विधाने ओळखा. संशोधन पत्रिका कशाला म्हणायचं? संशोधनासाठी जे वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यापैकी एक संशोधनाची पत्रिका. तर उच्च प्रभाव निर्देशांक म्हणजे इतर पत्रिकापेक्षा महत्वाची पत्रिका होय. संशोधन पत्रिका या संशोधनासाठी मार्गदर्शक ठरतात. 3. संशोधन पत्रिका दीर्घ संशोधनासाठी वापरतात. वरील पैकी सर्व. बघा काय आहे योग्य उत्तर. चला प्रतिक्रिया देत चला. प्राध्यापक बोलका असतो, व्यक्त होणारा असतो, आपलं मत इतरांना पटवून देणारा असतो. काय आहे योग्य पर्याय? तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. संशोधन पत्रिका संदर्भातील अचूक म्हणजे योग्य. बघा अचूक विधान ओळखाय सांगितलं होतं. तर हे सर्वच योग्य आहेत. का बरं? तर पहिलं आहे उच्च प्रभाव निर्देशांक, ज्याला आपण इम्पॅक्ट फॅक्टर म्हणतो. जर तुम्ही PhD करत असाल तर तुम्हाला माहित आहे. पत्रिकापेक्षा महत्वाच्या पत्रिका होय. त्यामुळं पहिला पर्याय तर बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. आता दुसरं बघा. संशोधन पत्रिका या संशोधनासाठी मार्गदर्शक ठरत असतात. अगदी बरोबर आहे. तुम्ही एखादा विषय निवडला आणि त्या विषयाची एखादी संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली, त्यातून आपल्याला बरेचसं मार्गदर्शन मिळतं. व्हेरी गुड आफ्टरनून रोशन सर, जगदाळे मॅडम, बनसोडे मॅडम, उशीर केला पूर्वा मॅडम. तर योग्य बघा तिसरा पर्याय. संशोधन पत्रिका दीर्घ संशोधनासाठी वापरतात. बरोबर आहे. त्यामुळे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे चौथा पर्याय, ड पर्याय. पुढचा 8वा प्रश्न. संशोधन विषयाची निवड करत असताना आपल्याला संशोधन PhD स्तरावर किंवा कोणत्याही M.Ed स्तरावर, कोणत्याही स्तरावरील संशोधन करत असताना, संशोधन विषयाची निवड करत असताना संशोधकाने टिंबटिंबा या प्रमुख बाबींचा विचार केला पाहिजे. उपलब्ध आर्थिक बाबीवर, ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर, संशोधकाच्या आवडीवर का विषयाच्या समर्पकतेवर. काय आहे योग्य पर्याय? योग्य पर्याय काय आहे सांगा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, विषयाची समर्पकतेवर. बाबांनो, आपल्या संशोधन करत असताना संशोधकानं, मी संशोधक आहे, मला संशोधन करण्यासाठी त्या विषयाच्या समर्पकतेवर, मला त्या विषयात आवड आहे का, मी पूर्ण समर्पण करून त्याचं संशोधन करू शकतोय का, या बाबी महत्वाच्या आहेत. आवडीवर नाही तर विषयाच्या समर्पकतेवर. म्हणजे हे बरोबर. आता हे बघा,
उपलब्ध आर्थिक बाबी बरोबर आहे. आता हे 25% बरोबर आहे. आपण जर पर्सेंटेज वाईज उत्तर तीनही पर्याय चारही पर्याय बरोबर आहे, त्यामध्ये दुमत नाहीये. पण सर्वोत्तम पर्याय कोणता आहे? ग्रंथ संपदेच्या उपलब्धतेवर. बरोबर आहे, माझ्याकडे ग्रंथ असतील, त्या संशोधन करण्यासाठी संदर्भ ग्रंथ असतील तरच मी संशोधन करेल. हे 50% बरोबर आहे. बघ आता समजेच विद्यार्थी परीक्षेला बसतील, सर्व विद्यार्थी हुशार आहेत म्हणून सर्व पास करायचे का? आता सेट परीक्षेला 1.5 लाख विद्यार्थी बसले, सर्व तुम्ही हुशार आहेत, MA केलंय त्यामुळे तुम्ही परीक्षेला बसलात, पण सर्व विद्यार्थी पास होणार आहेत का? नाहीत. 4,000च विद्यार्थी, 3 ते 3,500 विद्यार्थी पास केले जाणार आहेत. मग आपल्याला सर्वोत्तमामधील सर्वोत्तम, उत्तमातील उत्तम कोणते विद्यार्थी ते निवडायचे. त्याच पद्धतीनं परीक्षामध्ये जे असे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये देखील तुम्हाला ही क्लुप्ती लाभवायची आहे. संशोधकाच्या आवडीवर 60% आणि 100% आहे ते विषयाच्या समर्पकतेवर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा 9वा प्रश्न बघा. 9वा प्रश्न काय? गुणात्मक क्वालिटेटिव्ह रिसर्च संदर्भात आहे. गुणात्मक संशोधनामधील खालीलपैकी कोणती विशेषता महत्वाची असते? स्पेशलायझेशन महत्वाचं असतं. तर माहिती संकलनासाठी स्वअनुभवातून व प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून निघालेल्या अंतिम निष्कर्षाद्वारे कोणती निष्कर्षाद्वारे. त्यानंतर दुसरं, ठराविक मानकाच्या मदतीने संकलित केलेली माहिती, संभाव्य पद्धतीचा अवलंब करून निवडलेले अभिकल्प, उच्च ते कनिष्ठ व्यवस्थापन मधील साक्षीदारांच्या दिलेल्या माहितीचे संग्रहण. योग्य पर्याय काय आहे? ऑब्लिक करून तुम्हाला उत्तर निवडायचंय. रोशन सर, जगदाळे मॅडम, बनसोडे मॅडम, पूर्वा मॅडम. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पर्याय, माहिती संकलनासाठी स्वअनुभवातून मला जे अनुभव मिळाले ते मी खरं मानेल, आणि प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून जी घटना घडत असताना जे प्रत्यक्ष साक्षी त्या घटनेला साक्षी व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलेल्या बाबीतूनच गुणात्मक संशोधनामधील विशेषता असती की हेच गृहीत धरलं जातं. त्यामुळंच आपण त्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. एकच. पुढचा प्रश्न 10वा बघा. ऍप्लिकेशन बेसवरचा प्रश्न विचारलेला आहे. मेंदूच्या गंभीर इजांच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एका संशोधकाने अशा 4 लोकांचा सखोल अभ्यास केला की ज्यांच्या मेंदूला गंभीर स्वरूपाचा अपघात इजा झाली होती. त्यांच्या वैद्यकीय व मानसशास्त्रीय तपासण्या करण्यात आल्या आणि त्यांच्या पूर्व इतिहास गोळा करण्यात आला. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचं हे उदाहरण आहे? संशोधनामधील कोणती पद्धत आहे की वरील जे उदाहरण सांगितलंय त्या पद्धतीनुसार मांडलेलं आहे? काय आहे योग्य उत्तर? रोशन सर. चला, बाकीच्यांनी पण लवकरात लवकर प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर. पूर्वा मॅडम, रोशन सर, बनसोडे मॅडम. योग्य पर्याय आहे केस स्टडी मेथड. म्हणजे आपण एखाद्या केस स्टडीमध्ये काय करतो? एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या व्यक्तीचा पूर्ण इतिहास जाणून घेत असतो. जगदाळे मॅडम अगदी बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अभिनंदन सर्वांचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 11वा प्रश्न परिच्छेदावर अवलंबून आहे. परिच्छेदाचं आधी अवलोकन करूयात, तो परिच्छेद समजून घेऊयात आणि नंतर त्यावर बघा. खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांचे प्रश्न क्रमांक 11 ते 15चं उत्तर निवडायचं आहे. परिच्छेद व्यवस्थित वाचा. जगा वेगळ्या या वारीत सहजपणे संस्कृतीचे दर्शन होतं. पांडुरंगमय होऊन गेलेली लाखो मन कुठल्याही कायद्याचा बडगा नसताना अलिखित शिस्त स्वयंस्फूर्तीनं पाळतात.
त्यांना सांगावं लागत नाही. हरिपाठाचे वाचन, एकादशीचा उपवास, भजन, शुद्ध शाकाहार, साधी राहणे, सेवाभाव, प्रेमभाव, भूतमात्रावर प्रेम, तडजोड, समर्पक भाव, समभाव, अभय इत्यादी दैवी गुणसंपदेचे सहज सुंदर दर्शन वारीमध्ये घडतं. वेद काळापासूनच आजतागायत म्हणजे आजपर्यंत भारतीय जनसामान्यात तीर्थस्थळ व तीर्थयात्रा याविषयी दृढ श्रद्धा भाव जागृत आहे. या दृढ श्रद्धा भावाच्या माध्यमातून भारताची एकात्मता कायम राहिली आहे. आपल्या आपल्या देश तीर्थक्षेत्राचा देश म्हणून परिचित आहे. पाप पापकशालन पापकशालन व मनोहरत मनोहरत किंवा अर्धीपूर्ती मनोकामनापूर्ती चुकीचं झालंय, मनोकामना आहे हा तीर्थयात्रेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे पापक शालन म्हणजे पाप नष्ट होणं आणि मनोपूर्ती हे तीर्थयात्रेचं मुख्य हेतू आहे. तीर्थयात्रेत मराठी मनाला विशेष आकर्षण आहे. तीर्थयात्रेतून आत्मउद्धार होतो ही मराठी मनाची अनुभूती आहे. मानवी जीवन हीच एक पवित्र तीर्थयात्रा आहे. भक्त पुंडलिकांच्या अत्यंत भक्तिभावातून सेवाभावातून उगम पावलेली वारकरी संप्रदायाची पवित्र गंगा हजारो वर्ष वारीच्या वाटेनं पंढरपुरी जाते. पंढरपूर म्हणजे जणू पृथ्वीवरील वैकुंठ. पंढरी हे अनंत तीर्थाचे माहेर. या पंढरी परब्रह्माची उराउरी भेट होते म्हणजे मिलन होतं. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतून आलेल्या आपल्या संत मंडळीची पंढरी ही सुखाचे माहेर आहे. शांती भक्ती पंढरी प्रेम वाटेवर देखिले. भक्ती ही वारकरी संप्रदायाची जीवननिष्ठा आहे. भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं निरपेक्ष कोणत्याही अपेक्षा विरहित प्रेम. या प्रेमामुळे भगवंताला आपलंसं करता येतं. अवघं जीवन प्रेममय होऊन जाणं म्हणजे भक्तीमुळे जीवनाचा अर्थ समजतो, सुखाचा मंत्र मिळतो, मन तीर्थ होऊन जातं. तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आखून दिलेल्या वारीचा महामार्ग म्हणजे भक्तीची पावन गंगा. भक्ती व प्रेम यांचा संगम वारीच्या या वाटेवर होतो. भक्तीचा हा महामार्ग म्हणजे मराठी मनाचा प्राण, महाराष्ट्राची अस्मिता आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणजे माय मराठीचा मूर्तिमंत सौंदर्य आहे. ज्ञानेश्वरी हा आपल्या वैभवशाली संस्कृतीचा कळस आहे. माऊलीचा हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे. वारकरी संप्रदायाचा भक्ती मंदिराचा कळस असलेले तुकाराम महाराज हा मराठी मनाचा कणा आहे. तुकारामांचे अभंग म्हणजे मानवी जीवनाचे नैतिक मूल्यांचे अधिष्ठानच आहे. ज्ञानबा तुकाराम हा आमच्या वैभवशाली संस्कृतीचा महामंत्र आहे. ती आमच्या मर्मबंधातील ठेव आहे म्हणजे आमच्या हृदयातील ठेव आहे. हा जो मंत्र आहे तो. असं एकंदरीत या परिषदामध्ये वारी जी आपली कोणची आकाडी वारी म्हणजे पायी दिंडी असते पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये आकाडी वारी, त्या संदर्भातील सर्व चर्चा या परिषदामध्ये केलेल्या आहे. त्यावरचा पहिला प्रश्न 11वा, वारीमध्ये जगातील सर्व संस्कृतीचे दर्शन होते. वारीमध्ये प्राणीमात्रावर दया, मांसाहारी जेवणाचा त्याग, समर्पणाची भावना याची शिकवण मिळते. सत्यविधान आपल्याला काय सांगितलं इथं? सत्यविधान ओळखा म्हटले. सत्यविधान हे 2 विधान दिलेत. तर कोणते सत्य आहेत कोणते असत्य आहेत ते आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे. काय आहे योग्य उत्तर? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. फक्त पर्याय क्रमांक
म्हणजे विधान ब बरोबर आहे. बरं, अ का चुकीचं आहे? वारीमध्ये जगातील सर्व संस्कृती नाही, भारताच्या सर्व संस्कृतीचं दर्शन होतंय असं म्हटलेलं आहे. त्यामुळं अ पर्याय हा चुकीचा आहे. फक्त पर्याय क्रमांक ब योग्य आहे. ओके, पुढचा 12वा प्रश्न. भारताची एकात्मता कायम राखण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत? तीर्थस्थळाविषयीची अंधश्रद्धा, तीर्थस्थळाविषयीची दृढ विश्वास, वारीविषयी श्रद्धा भाव. 12व्या प्रश्नात म्हणजे आपल्याला परिच्छेदामध्ये जे दिलंय ते योग्य मानून उत्तर निवडायचं आहे. बरोबर आहे. चला लवकरात लवकर उत्तर प्रतिक्रिया देत चला. आपल्याला लवकरात लवकर म्हणजेच 1-1.25 तासामध्ये आपलं लेक्चर संपलं पाहिजे. तर योग्य उत्तर आहे केवळ ब क, म्हणजेच तीर्थक्षेत्राविषयीची दृढ विश्वास आणि वारीविषयी श्रद्धा. हे बघा इथं अंधश्रद्धा हा शब्द वापरला, तीर्थस्थळाविषयीची अंधश्रद्धा, हे चुकीचं आहे. बाकी ब आणि क पर्याय चुकीचे आहेत. अगदी बरोबर आहे. अभिनंदन पूर्वा मॅडम, सोनाली मॅडम, बनसोडे मॅडम, रोशन सर, अभिनंदन. पुढचा प्रश्न 13वा. तीर्थयात्रेपासून खालीलपैकी कोणत्या गोष्टी साध्य होतात? पापे नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात, आत्म्याचा उद्धार होतो, भारताची एकात्मता कायम राहते. त्यामुळे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तीर्थयात्रेपासून म्हटलेलं आहे त्यांनी. बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. तर फक्त अ आणि ब आणि क बरोबर आहे. कोणकोणते पर्याय? बघा, पापे नष्ट होतात तीर्थयात्रा केल्यामुळं. त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, पहिल्याच वाक्यात सांगितलेलं आहे. आणि आत्म्याचा उद्धार होतो, आपला आत्मसाक्षात्कार होतो, आत्म्याचा उद्धार होतो. भारताची एकात्मता याच्यातून नाही तर वारीतून एकात्मता जोपासली जाते. त्यामुळं ड पर्याय चुकीचा आहे. फक्त अ आणि क बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे. बरोबर आहे. बनसोडे मॅडम, सोनाली मॅडम, सर्वांचं अभिनंदन. पुढचा 14वा प्रश्न. पंढरपूर बद्दल कोणते उद्गार लेखकानं काढलेले आहेत? पंढरपूर संदर्भात काय उद्गार काढलेले आहेत? काय संबोधना दिलेली आहे? वारकरी संप्रदायाची पवित्र गंगा म्हटलंय, पृथ्वीवरील वैकुंठ म्हटलंय, अनंत तीर्थयात्रेचं माहेरघर म्हटलंय, सुखाचे सासर म्हटलंय. तर योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वारकरी संप्रदायाची पवित्र गंगा आणि अनंत तीर्थाचे माहेरघर. त्यामुळे 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर 3. अगदी बरोबर आहे. सोनाली मॅडम, अभिनंदन. पुढच्या 15व्या प्रश्नाकडे जाऊयात. भक्तामुळे खालीलपैकी कोणते लाभ होतात? भक्तामुळे कोणते लाभ होतात? भगवंताचा भगवंताला आपलेस करता येतं, जीवन जगण्याचा उद्देश कळतो, जीवनाचा अर्थ कळतो, दुःख निवारण्याचा मार्ग सापडतो. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? रोशन सर, अभिनंदन. तर दिलेल्या माहितीनुसार भगवंताच्या आपलंसं करता येतं भक्तीमुळे. भक्तीमुळे काय करता येतं? कोणते लाभ होतात? तर जीवनाचा अर्थ कळतो भक्तीमुळे. जीवन जगण्याचा उद्देश कळतो असं नाहीये. त्यामुळे ब पर्याय चुकीचा, विधान चुकीचं आहे. दुःख निवारण्याचा मार्ग सापडतो, हा देखील विधान जे आहे ते चुकीचं आहे. अभिनंदन सर्वांचंच. खूप छान. पूर्वा मॅडम, चांगला बऱ्यापैकी व्यवस्थित उत्तर निवडताय. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1.
16वा प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे, आपण त्याच्या पूर्वीचा ह्याच्या आधीचे प्रश्न आपण आकलन क्षमतेवर बघितले, परिच्छेदावरचे. आता हे माहिती म्हणजे संदेशवहनावरचे प्रश्न आहेत. बघा 16वा प्रश्न. प्रभावी संदेशवहनासाठी टिंबटिंब अधिक महत्त्वाचे आहे. संदेशवहनाची भाषा, संदेशवहनाचा कालावधी, संदेशवहनाचे माध्यम आणि संदेशवहनाचा विषय. तर योग्य उत्तर काय आहे 16व्या प्रश्नाचं? 15 प्रश्नाचं परत एकदा आन्सर सांगायचं. तुम्ही रिवाइज करू शकता व्हिडिओ, लगेच तुम्हाला दिसेल ते. प्रभावी संदेशवहनासाठी टिंबटिंब अधिक महत्वाचं आहे. तर पहिलं महत्वाचं आहे संदेशवहनाची भाषा. संदेशवहनाची भाषा त्या बोलणाऱ्याला जी आहे ती त्या ऐकणाऱ्याला समजली तर संदेशवहन हे व्यवस्थित होईल, अन्यथा व्यवस्थित होणार नाहीये. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न 17वा. संदेशवहनाच्या अपेक्षांची आधिक्य हे टिंबटिंबसाठी अनिवार्य असतं. प्रतिक्रियासाठी संदेशवहनाच्या अपेक्षांची आधिक्य हे टिंबटिंबसाठी अनिवार्य. प्रतिक्रिया, व्याख्या, अधिग्रहण, मूल्यांकन. काय योग्य उत्तर आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतिक्रिया. बघा संदेशवहनाच्या अपेक्षांची आधिक्य हे प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. प्रतिक्रिया आली तर आपण पुढचा संवाद आपला घडून येत असतो. त्यामुळे 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतिक्रिया. रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स. मूल्यांकन नाही. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतिक्रिया, रिस्पॉन्स. पुढचा 18वा प्रश्न. भारतात सर्वप्रथम टेलिव्हिजन वर लहान मुलांसाठी. बरोबर आहे. बघा भारतात सर्वप्रथम टेलिव्हिजन वर लहान मुलांसाठी केले चॅनल कोणते? कार्टून नेटवर्क, निक कार्टून, दिल्ली चॅनल, युनायटेड होम एंटरटेनमेंट, हंगामा टीव्ही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे बनसोडे मॅडम, अभिनंदन. 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कार्टून नेटवर्क नाही, युनायटेड होम इंटरमिडिएट, हंगामा टीव्ही. पुढचा प्रश्न. एकलव्य ही दूरदर्शन वाहिनी टिंबटिंब या विषयासाठी सुरू करण्यात आली. कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, भाषा, समाजशास्त्र. बघा एकलव्य ही दूरदर्शन वाहिनी जी आहे ती टिंबटिंब या विषयासाठी सुरू करण्यात आली. तर योग्य पर्याय आहे विज्ञान व तंत्रज्ञान. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 19व्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न 20वा म्हणजे 4थ्या घटकावरचा शेवटचा प्रश्न आपण म्हणूयात. जर संदेशवहन टिंबटिंब तर त्यातील अडथळे दूर होऊ शकतात. सोप्या आणि नेमकं असेल तर, सोप्या आणि मातृभाषेत असेल तर, मोठ्या आवाजात केले गेलेले असेल तर, पुन्हा पुन्हा केले गेलेले असेल तर. 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे?
तर जर संदेशवहन सोपे आणि नेमके असेल, सोपं पण असेल म्हणजे संवाद, तुमच्यातील माझ्यातील संवाद सोपा असेल आणि नेमक्या उद्दिष्टाला धरून असेल, तर त्यातील अडथळे दूर केले जाऊ शकतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर आहे. पूर्वा मॅडम, रोशन सर, बनसोडे मॅडम, अभिनंदन. पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. सोपे आणि नेमके. आता पुढचा जे प्रश्न आहेत ते मॅथमॅटिकल रिझनिंग, गणितावरचे प्रश्न आहेत. लवकरात लवकर सोडवायचे, कमी वेळामध्ये आपलं झालं पाहिजे. एक सायकल स्वार, एक सायकल चालवणारा ए या ठिकाणापासून, म्हणजे इथं ए ठिकाण आहे, या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तो काय करतोय, असं जातोय. या जाण्यासाठी त्याला एका तासाला 40 किलोमीटर वेगानं जातोय. पर तास म्हणजे पर तासाला तो 40 किलोमीटर पर तास म्हणजे हॉर्स तर जातो. आणि मात्र परत येताना ताशी 40 किमी, म्हणजे परत येताना तो 40 रिटर्न येतोय. जाताना तो 40 किलोमीटर प्रति तासानं जातोय, येताना तो 20 किलोमीटर प्रति वेगानं येतोय. तर त्या सायकल स्वाराचा या फेऱ्यामध्ये सरासरी वेग किती, जाण्याचा आणि येण्याचा एकत्रित वेग किती आहे? 25 किलोमीटर, 27 किलोमीटर, 28 किलोमीटर, 30 किलोमीटर. बघा काय करायचं, याचं बेरीज केली मी, काय करेल, 40 आणि 20 याची बेरीज किती झाली, 60. आता या 60ला मी काय केलं, 2 जर भागलं. का भागलं 2? त्याचं कारण असं आहे की जायचं एक एक फेरी, यायची एक फेरी, म्हणजे दोन दोन फेऱ्याचा वेग झाला. या वेगाची बेरीज झाली 60. 40 अधिक 20 60. त्याला मी 2 म्हणजे जायची एक फेरी आणि यायची एक फेरी यानं भाग दिला. बे एक बे बेत्रिक, बे दो बेग बे दोन 6, बेग बे दोन्ही 4, बेत्रिक 6. 6 सोडून 6 गेलं, खाली राहिलं 0. वर खालचा 0 वर गेला, म्हणजे 30. म्हणजे त्याचा सरासरी वेग काय आहे, 30 किलोमीटर सरासरी. बरोबर आहे. त्याच्यामुळं योग्य उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. समजलं का सर्वांना? काही अडचण असेल तर विचारू शकता. अतिशय सोप्या पद्धतीचं हे उत्तर होतं. आपण काय केलं, परत एकदा आपण पाहूयात. तुमच्या प्रतिक्रिया नाही आल्या की धास्कन होतं, कारण एवढं आपण चर्चा घेऊन पण. बघा, तासी ए ठिकाण इथं आहे, इथं बी ठिकाण आहे, असं आपण गृहीत धरलंय. या ए ठिकाणापासून या बी ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तासी वेगाने तो गेलाय 40 किलोमीटर प्रत्येक तासाला. आणि परत ते गेलाय तिथं थांबलाय का नाही, परत आलाय. परत यायला त्यानं 20 कमी, म्हणजे 50% वेग कमी केला, 20% वेगानं कमी आलाय. तर आता आपल्याला याचं सरासरी वेग किती काढायचा आहे. बरोबर आहे. तर सरासरी वेग काढत असताना आपल्याला काय करायचंय, या दोन म्हणजे जाणे आणि येण्याची बेरीज केली मी वेगाची. तर हे 40 अधिक 20, 40 अधिक 20, जाण्याचं 40 येण्याचं 20, हे त्याचा वेग आहे. म्हणजे त्याची बेरीज केली, त्याची बेरीज 60 आली. मग मी काय केलं, जाण्याचं 1 आणि येण्याचा याचा सरासरी काढायची, म्हणजे 2 अन्न आपल्याला भाग द्यावा लागेल. मग त्या 60ला 2 भाग दिला. बघा, 60 ला जर आपण 2 भाग दिला तर किती येणार आहे, बेत्रिक 6. आणि 0 इथं आलं वर, म्हणजे 30 किलोमीटर प्रति तास. पुन्हा काही डाऊट आहे? अतिशय सोप्या पद्धतीचं हे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 22वा, पुढीलपैकी कोणता पर्याय अंक श्रेणी पूर्ण करेल. कोणता खाली पर्याय आहे
जो दिलेली श्रेणी पूर्ण करेल. श्रेणी काय दिली ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा पुढीलपैकी कोणता पर्याय पर्याय अंक श्रेणी पूर्ण करेल. या 4 पर्यायापैकी आपल्याला ते अंकांची श्रेणी दिलेली 7, 7 नंतर 15, 15 नंतर 31, 31 नंतर रिकामी जागा आणि 127. काय आहे, कसं करायचं हे? तर याचं अतिशय सोप्या पद्धतीचं लॉजिक लावायचंय. बघा 7 आणि 7 नंतर 15 कसं झालं, 15 नंतर 31 का झालं? चला प्रतिक्रिया देत चला. अतिशय म्हणजे परीक्षा जवळ आली आणि तुम्ही एकदम मंदावल्यासारखं झालंय. 7, 7 1 7, 7 दोन्ही 14, 14 मध्ये एक ऍड केलं 15 झाले, 15 1 15, 15 दोन्ही 30, 30 मध्ये एक ऍड केलं 31 झालं, 31 1 31, 31 दोन्ही 62, 62 मध्ये एक ऍड केलं किती झालं, 63 झालं. बरोबर आहे. 63 1 63, 63 दोन्ही 126, 126 मध्ये एक ऍड केलं 127 झालं. म्हणजे या ठिकाणी काय येणं अपेक्षित आहे, 63. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पूर्वा मॅडम, बनसोडे मॅडम, बुरुके मॅडम, अभिनंदन. सोपं आहे. फक्त आपल्याला त्याच्या डबल करून त्यामध्ये एक ऍड करीत जायचंय. 7च्या डबल 14, 14 मध्ये एक ऍड केलं, 15च्या डबल 30, 30 मध्ये एक ऍड केलं, 31च्या डबल 62, त्याच्यामध्ये एक ऍड केलं 63 झालं, आणि 63च्या डबल 126, त्यामध्ये एक ऍड केलं 27 झालं 100. त्यामुळे योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 23वा. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणीत पूर्ण करेल? 17, 23, 37 आणि 53. बरोबर आहे. 23वा प्रश्न काय आहे योग्य उत्तर? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? 17, त्यानंतर 23, 37 आणि 53. आता बघा ह्या मूळ संख्या आहेत, पण त्या मूळ संख्या दिसतात सर्व. आता आपण जर वरवर पाहिलं 17 ही मूळ संख्या आहे, 17 भाग जातो. त्यानंतर 23ला 23 न, 37ला 37 न, 53ला 53. बरोबर आहे. पण आता पुढची जी संख्या येणार आहे ती पण त्या पद्धतीची असणार आहे, पण एक वेगळा त्याच्या पलीकडे एक लॉजिक आहे बघा. ज्या विषम म्हणजेच मूळ संख्या आल्या त्या देखील कोणत्या 7व्या स्थानाची संख्या किंवा 3ऱ्या स्थानाची. 7व्या स्थान 3रं स्थान म्हणजे 7वं स्थान, त्यानंतर 3रं, 7वं 3रं. आता काय येणार आहे, बरोबर आहे का लॉजिक? तर योग्य पर्याय काय असणार आहे, 73. म्हणजे या ठिकाणी 73 ही संख्या येईल, म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत. अगदी बरोबर आहे. अभिनंदन रोशन सर, बुरकुले मॅडम. पुढचा 24वा प्रश्न. एक काम 4 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात करतील पूर्ण? बघा आपण साधं लॉजिक लावूयात. 4 मुलं, 4 पुरुष आहेत आणि 8 मुलं आहेत. ते काम किती दिवसात पूर्ण करतात? एकत्र येऊन 24 दिवसामध्ये. बरोबर आहे. 24 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. तर तेच काम, तेवढंच काम करायला लावायचंय. 6 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 6.
आणि मुलं सॉरी 6 पुरुष आहेत आणि मुलं किती 12. बरोबर आहे. 12 मुलं आहेत. तर हे काम किती दिवसात पूर्ण करतील जर एवढे लोक एकत्र आले तर? 6 दिवसात, 8 दिवसात, 9 दिवसात, 4 दिवसात? विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला माहित आहे. 6 दिवसात, 8 दिवसात आणि 9 दिवसात आणि 4 दिवसामध्ये. आता जर 4 पुरुष आणि हे 8 याच्या म्हणजे निमपट संख्या वाढली, 6 झाली, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये याची संख्या पुरुषांची याच्यामध्ये पण बघा 8 होतं ते 12 झालेलं आहे. म्हणजे याच्या पण एकपट संख्या वाढलेली आहे. म्हणजे डबल 50% संख्या वाढलेली आहे म्हणजे 4. तर निश्चितच काय होणार आहे, जे 8 आणि 4 हे जे आपण बघतोय, 4 1 4 4 दोन्ही 4 सक 4 सक 24, 4 सक 24. बघा 4 पुरुष किंवा 8 मुलं, हे 4 पुरुष जर एकत्र आले तर ते काम 24 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच हे और आहे, प्लस नाहीये. 4 पुरुष तरी किंवा 8 मुले तरी जर हे एकत्र आले तर काम 24 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजे 6 1 6 6 2 12 सॉरी 4 1 4 3 8 4 3 12 4 4 16 4 25 4 सक 24, बरोबर आहे. आणि 8 1 8 8 2 16, 8 1 8 8 2 16 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 4 सक 24 अशा पद्धतीनं. तर आता जर हे काम आपलं जर हे सर्व एकत्र आले, हे 6 मुलं पुरुष आणि 12 मुलं एकत्र आले तर काय होणार आहे बघा. यांची कॅपॅसिटी जी आहे ती कमी होणार आहे का वाढणार आहे? तर वाढणार आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, यांचं एकत्रीकरण म्हणजे यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये विकास होणार आहे ऑब्विसली. मग हे किती झाले, हे 18 जण. 18 जणांनी जर काम एकत्र येऊन केलं, हे जे आधी 24 दिवसामध्ये 4 व्यक्ती करू शकत होत्या, 8 मुलं 24 दिवसामध्ये करू शकत होते. आता मुलांची संख्या 12 झाली आणि 6 पुरुष झालेले आहेत. तर हे एकत्र आले तर हे काम किती दिवसात पूर्ण करू शकणार आहेत? फक्त 8 दिवसामध्ये. 8 दिवसामध्ये, बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 दिवस. पुढचा प्रश्न 25वा. एका बस मध्ये सरासरी 30 kg वजनाची 20 मुले बसलेली आहेत. एका बस मध्ये सरासरी 30 kg म्हणजे किलोग्रॅम वजनाची 20 मुले बसली आहेत. बस ड्रायव्हर सह सर्वांचे सरासरी वजन 31 आहे. तर बस ड्रायव्हरचे वजन किती किलो आहे? यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, 20 मुलांचं जो वजन आहे ते किती आहे? सरासरी 30 आहे 20 मुलांचं. म्हणजे आपण 30 गुणवले 20 करा. 30 गुणवले 20 म्हणजे एकूण सर्वांचं वजन काढूयात आपण. 0 0 0, त्यानंतर 2 इथं अधिक 2 0 आणि 6 म्हणजे 600 येते. म्हणजे या सर्व 20 मुलांचं वजन किती आहे? 600 किलो आहे, बरोबर आहे. 600 किलो. आता जर 31 जर ड्रायव्हरचं वजन मोजलं तर सरासरी वजनामध्ये 31 किलो वजन होत आहे. सरासरी यांची 30च्या ऐवजी 31 येते. म्हणजे त्याचं 31 कसं येते ते बघावं लागेल आपल्याला.
मग आपण काय करायचं, 31 गुणवले 21 का, आपण 20 विद्यार्थी होते पण एक तो जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हर समावेश केला, त्याच्यामुळे त्याचं एक एक ते पण धरावं लागेल. 21 झाले, 21 31ला गुणलं, बरोबर आहे. एकी एकी एक, एकी तिन्ही 3, बरोबर आहे. त्यानंतर ना बे एक बे आणि बेत्रिक 6, बरोबर आहे का बघा. 1 5 आणि हे 6, 651 झालं. आता आपण पाहिलं होतं सर्व मुलांचं वजन किती झालेलं आहे, 60 किलो झालं, 600 किलो झालंय. सर्व 20 विद्यार्थ्याचं एकूण वजन किती झालं, 600 किलो झालं. आणि जर ह्या ड्रायव्हरचं वजन ऍड केलं त्यामध्ये, तर त्याचं वजन किती आपल्याला, 651. मग आपण काय केलं, त्या 600 मधून 651 वजा केलं. 600 हे 20 विद्यार्थ्याचं वजन आहे, 20 मुलांचं वजन आहे. एकाची एकच, 5तून 0 गेलं, 5 राहिलं, 6तून 6 गेलं 0. म्हणजे त्या ड्रायव्हरचं वजन किती आहे, ड्रायव्हरचं वजन, तर ड्रायव्हरचं वजन 51 किलो असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बरोबर आहे. 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 51 किलो. समजलं कसं काढलं ती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता. पुढचा 26वा प्रश्न, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शोधा. बघा, एफ ई ए बी सी डी, आपल्याला काय करायचं, ए पासून एम पर्यंत आणि एन पासून जेड पर्यंत उलट सुलट हे अल्फाबेट मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे प्रश्न सोडवायचा आहे. ई एफ जी, ई एफ जी एच, जे के, जे आय जे के एल. बघा ह्याचं काय सहसंबंध आहे ते. ई एफ इकडे साईडला गेलं, बरोबर आहे. आणि ई एफ जी एच असा ह्याचा क्रम आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच नियमानं, म्हणजे आय जे, बरोबर आहे. त्यानंतर के एल, तर तोच नियम आपल्याला इथं पण येईल. पी ओ नंतर पी क्यू आर. मग या ठिकाणी काय येईल, आता इथं बघा, जी एच आय एच नंतर आय आलं, बरोबर आहे. तर इथं काय येईल, आरच्या नंतर 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर यस. ओपी क्यू आर यस, यस यस टी, बरोबर आहे. यू पी म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बरोबर आहे बनसोडे मॅडम, अभिनंदन. समजलं कशा पद्धतीने याची मांडणी करायची आहे. पुढचा प्रश्न 27वा, दिलेल्या शब्दामधून खालीलपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकतो. अल्टरनेटिव्ह हा शब्द दिलेला आहे, अल्टरनेटिव्ह हा शब्द दिलेला आहे. त्यातून आपल्याला कोणता शब्द तयार करता येतो. बघा, म्हणजे यातले सर्व अल्फाबेट आले पाहिजे. बघा, या पहिला शब्द आपण पडताळून पाहूयात. आर आहे, ई आहे,
एन आहे, ओ ओ नाही, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. बरोबर, ओ आहे का इथं अल्टरनेटिव्ह मध्ये? नाही, त्यामुळे हे पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण ओ आहे, दुसरा पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा बघूयात, आर आहे का? आहे. ई आहे का? आहे. यस आहे का? आहे. पी आहे का? पी पी नाही, त्यामुळे तिसराही पर्याय चुकीचा आहे. आता डी पर्याय चौथा, टी आहे का? आहे. आर आहे का? आहे. ए आहे का? आहे. आय आहे का? आहे. यस यन आहे का? यन आहे. यस आहे का? आहे. म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हे बुद्धिमत्ता या घटकावरचे प्रश्न आहेत 26व्या प्रश्नापासून 30व्या प्रश्नापर्यंत. बरोबर आहे. पुढचा प्रश्न 28वा. सूचना, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित शब्द निवडा. लगदा, कागद, तर तागा लगद्यापासून कागद तयार केला जातो. लगदा कशाचा असतो? लाकडाचा जो लगदा असतो त्याच्यापासून कागदाची निर्मिती होती. तर तागापासून काय निर्माण होतं? तर दोर निर्माण होतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 पर्याय. अभिनंदन सर्वांचं. 29वा प्रश्न, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित संख्या निवडा. 5, 26, तर 8 किती? बघा, 5 एक 5 5 25 आणि त्यामध्ये एक ऍड केला 5चा वर्ग, म्हणजे 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे झालं 26. तर 8चा वर्ग म्हणजे 8 8 64 अधिक 1 म्हणजेच 65, बरोबर 65 येईल. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य आहे 29व्या प्रश्नाचं. बरोबर आहे का? 30वा प्रश्न पुढचा, फोटो मधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते, माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत. माझ्या सुनेच्या दिराचे म्हणजे जी माझी सून आहे, एक महिला काय म्हणते, माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत. दिराचे वडील. मग त्या पुरुषाचे या स्त्रीसोबत नातं काय? त्या स्त्रीचा तो भाऊ असेल, पती असेल, का दीर असेल, का वडील असेल? अरे, एकदम बरोबर आहे, पती असणार आहे. ती बाई काय म्हणते, ती लेडीज काय म्हणते की माझ्या सुनेच्या दिराचे, सुनेचा दीर म्हणजे तिचा मुलगा, त्या मुलाचे वडील म्हणजे तिचा नवरा, म्हणजे तिचा पती. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30व्या प्रश्नाचं. बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता आपल्याला माहिती दिलेली आहे, एका संस्थेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या खालील दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक 31 ते 35 चे उत्तर द्यायचे. एका संस्थेमधील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची टक्केवारी, पुरुष महिला यांच्यातील गुणोत्तर प्रमाण, कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे 2500 आणि त्याची माहिती जी दिलेली आहे ती अशा स्वरूपामध्ये आहे, आपण पाहू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. प्रशासनामध्ये 7 जसे 5 त्यांचा रेशो आहे, पुरुष आणि महिला. लेखामध्ये 2.3 आहे, HR मध्ये 5.33, विपणन मध्ये 7 जसे 8, IT मध्ये 3 जसे 4, परिचालन मध्ये 5 जसे 4, त्यानंतर लॉजिस्टिक मध्ये 6 जसे 5, छपाई मध्ये 2 जसे 1. आणि या ठिकाणी हे महिला गुणोत्तर आहे. आणि तर प्रत्यक्ष म्हणजे लॉजिस्टिक मध्ये किती टक्के लोक काम करतात, एकूण टक्केवारीची हे पुरुष आणि महिलांचं विभागणी दिली. या हा जो तक्ता आहे तो महिला आणि पुरुषांची विभागणीचा तक्ता आहे की किती प्रमाण आहे. जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता प्रशासनामध्ये महिलांचं प्रमाण आहे, महिला आणि पुरुषाचं प्रमाण आहे 17 जसे 5. आता कुठं आहे प्रशासन? 12%. प्रशासनामध्ये काम किती टक्के लोक करतात? एकूण 2500 पैकी 12% लोक हे प्रशासनामध्ये काम करतात. आता याची टक्केवारी कशी काढायची हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो, म्हणजे आपल्याला त्याचं पुढे गेला तर आपल्याला अडचण येणार नाहीये. आता 2500चं आपल्याला 1% काढायचा आहे.
2,500चा, मग 1% म्हणजे 25. 2,500चा 1% म्हणजे 25. बरोबर आहे. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे पूर्वा मॅडम. 25. ओके. आता 25 म्हणजे 1%. तर आता 25 न 12ला गुणलं तर त्याचं उत्तर आपल्याला प्रशासनातलं किती आहे ते कळतंय. पण आपल्याला इकडं पुरुषाचं प्रमाण आणि स्त्रियांचं प्रमाण आता 7 जसे 5 आहे. मग म्हणजेच 7%, 12%पैकी 7% महिला पुरुष आहेत, सॉरी, पुरुष आहेत 7%. म्हणजे 7 गुणवले 25 आणि 5% महिला आहेत. म्हणजे 25 पाचा 1,600. 1,600 ह्या महिला आहेत. बरोबर आहे. असं आपल्याला ह्याचं लॉजिक म्हणजेच इथं स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण असणारा हा तक्ता आहे. आणि इकडं जो आहे वर्तुळ, त्यामध्ये एकूण सर्व ओव्हरऑल 2,500 व्यक्तींचं इथं कॅल्क्युलेशन पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. याच्या आधारे आपल्याला उत्तरांचे नोंद म्हणजे उत्तर निवडायचे. आता पहिला प्रश्न त्यावरचा 31वा प्रश्न. प्रशासन आणि छपाई विभागामध्ये पुरुष कर्मचाऱ्यामध्ये कोणते गुणोत्तर प्रमाण आहे? प्रशासनामध्ये पुरुष कर्मचाऱ्यामध्ये कोणते गुणोत्तर प्रमाण आहे? बघा आपण बघितलं 7. एकूण किती आहे? एकूण 12% बरोबर आहे. 12च्या 100%. 12% एकूण 2,500च्या 12% गुणवले 2,500 बरोबर आहे गुणवले 7. 7% आहेत ना पुरुष, 5% महिला आहेत. 5 सरासरीमध्ये बरोबर 12 जसे 6 भागिले 100 गुणवले, पुढचं इकडे कंटिन्यू करतोय, गुणवले 2,500 गुणवले 2 जसे 3 बरोबर 7 जसे 4. त्यांचं गुणोत्तर कसं असणार आहे? 7 जसे 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1. बघा त्या वरचा जो तक्ता आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल, तुम्हाला माहित असेल, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 32वा. IT आणि परिचालन विभागामधील कर्मचाऱ्यांमधील एकूण संख्यामध्ये किती फरक आहे? एकूण संख्यामध्ये किती फरक आहे? आता आपण जर पाहिलं तर कुठं IT आणि परिचालन हे जे दोन फील्ड आहेत त्या फील्ड संदर्भात आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा 18 मायनस 14 भागिले 100 स्त्रियांचं पुरुषांचं जे परिचालन 100 गुणवले 2,500 बरोबर आहे. बरोबर 100%. म्हणून पर्याय क्रमांक क योग्य आहे 100. त्यामुळं IT आणि परिचालन विभागामधील कर्मचाऱ्यांमधील एकूण संख्यामध्ये किती फरक आहे? तर 100चा फरक आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 33वा. HR आणि विपणन विभागामध्ये पुरुषांची संख्या एकूण संख्यांचा याच दोन्ही विभागामध्ये म्हणजे HR आणि विपणन विभागाच्या महिलांच्या एकूण संख्येच्या क्रमशः किती गुणोत्तर आहे? महिलांचं आणि पुरुषांचं HR आणि विपणन या क्षेत्रामध्ये. आता याचं जर कॅल्क्युलेशन करायचं ठरलं तर आपल्याला पुरुषाचं एक वेगळं करावं लागणार आहे आणि महिलांचं. तर त्याचं योग्य उत्तर आहे
17 जसे 14 पर्याय क्रमांक क योग्य, ड योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 34वा. HR विभागामधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? HR विभागामध्ये. आता HR विभागामध्ये आपण जर पाहिलं तर 16 भागिले म्हणजे 16% भागिले 100 गुणवले म्हणजे एकूण 16% आहेत. 2500. एकूण संख्या किती? 2500 गुणवले 3 भागिले 5 अधिक 3 बरोबर 150. बरोबर किती आहे? 150 आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याला प्रतिक्रिया येत नाही, सोडवलं नाही का पेपर? शार्प 10 वाजता आपल्या सर्वांना पेपर आपण पाठवला होता. पुढचा प्रश्न 35वा. या घटकावरचा डेटा इंटरप्रिटेशन या घटकावरचा शेवटचा प्रश्न आहे. लॉजिस्टिक विभागामध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये किती फरक आहे? तर यामध्ये आपण जर पाहिलं 6 आणि 5 म्हणजे 6% हे पुरुष आहेत आणि 5% या महिला आहेत. आपण प्रत्येक टक्का कितीचा आहे? 25चा. म्हणजे 6% म्हणजे किती झालं? 25 × 150. 25 × 150 आणि 25 × 5 = 125. ह्याचं मायनस केलं किती येईल? 25 येईल. 150 मधून 125 गेले, खाली राहिले 25. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. बरोबर आहे. फक्त आपल्याला टक्केवारी पर्सेंटेज काढता येणं अपेक्षित आहे यामध्ये. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता हे जे प्रश्न आहेत हे आपल्या 8व्या घटकावरचे प्रश्न आहेत. बघा, खालीलपैकी कोणत्या दळणवळण पद्धतीमध्ये एकाच वेळी दोन्ही दिशांनी माहिती साठविता येते, त्यामुळे वेळेची बचत होऊन संदेश व संदेशवहनाचा वेग वाढतो? फुल डुप्लिकेस, डुप्लेक्स, कॉम्प्लेक्स, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स. बघा, हा प्रश्न संगणक या घटकावरचा 8व्या घटकावरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या दळणवळण पद्धतीमध्ये एकाच वेळी दोनही दिशांनी माहिती पाठवता येते, त्यामुळे वेळेची बचत होते आणि संदेशाचा वेग देखील वाढतो? संदेशवहनाचं. तर फुल डुप्लेक्स पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, फुल डुप्लेक्स. पुढचा प्रश्न खालील दिलेल्या विधानापैकी टोकन रिंग पद्धती संदर्भात योग्य विधान ओळखा. टोकन रिंग पद्धती म्हणजे काय? वेगवेगळ्या वायरांनी संगणक जोडतात. दुसरा पर्याय, एक मध्यवर्ती संगणक इतर संगणकांना जोडतो. तिसरा पर्याय, एक मुख्य वायर बसवून सर्व संगणक जोडवतात. एकाच एक संगणक जोडून वर्तुळ तयार केलं जातं. तर हा आपण जर पाहिलं टोकन रिंग म्हणजे काय? रिंग म्हणजे गोल. रिंग कशाला म्हणतात? रिंग. टोकन रिंग म्हणजे टोकने एकमेकाला जोडलेलं असणं. बघा, एकाच एक संगणक जोडून वर्तुळ तयार केले जातं अशा पद्धतीचं टोकन देऊन. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. एकाच एक संगणक जोडून वर्तुळ तयार केलेलं असतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे 37व्या प्रश्नाचं चौथा प्रश्न. 14 पर्याय योग्य आहे. पुढे 38वा प्रश्न. इंटरनेटवरून सांकेतिक भाषेत पाठवलेला संदेश उलगडून वाचण्याची प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? डिस्क्रिप्शन, एन्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, प्रिक्रिप्शन.
38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे डिस्क्रिप्शन. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे इंटरनेटवरून सांकेतिक भाषेत पाठवलेला संदेश उलगडून वाचण्याची जी प्रणाली त्याला आपण डिस्क्रिप्शन म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे 39वा प्रश्न. WAP चे खालीलपैकी कोणते विस्तारित म्हणजे फुल फॉर्म काय आहे? योग्य पर्याय निवडा. तर 39व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? तर वॉर्निंग ऍप्लिकेशन प्रोग्राम, वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल, वायरलेस अँड प्रोग्रामिंग, वायरलेस ऍप्लिकेशन प्रोग्राम. तर योग्य पर्याय आहे वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल. पर्याय क्रमांक ब योग्य आहे. वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल. पुढे 40वा प्रश्न. खालीलपैकी फ्लॉपी डिस्क वरील माहिती साठवणूक क्षमता सांगणारे योग्य विधान निवडा. ही फ्लॉपी डिस्क उत्पादन करणाऱ्या कंपनीवर आधारित आहे. ही फ्लॉपी डिस्क हार्ड डिस्कच्या माहिती साठवणूक क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. हार्ड डिस्कच्या माहिती साठवणूक क्षमते एवढीच आहे. हार्ड डिस्क माहिती साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त आहे. 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हार्ड डिस्कच्या माहिती साठवणूक क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. फ्लॉपी डिस्कची साठवणूक क्षमता, स्टोरेज क्षमता. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढे 41वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या, आता हा जो पुढचा प्रश्न आहे तो पर्यावरण, मानव आणि पर्यावरण याच्यावरचे 5 प्रश्न आहेत. 41 ते 45 बरोबर आहे. तर खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव HCH या कीटकनाशकाचे विघटन घडून आणतो? तर 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंग्रोमोनास. हा जो जीव आहे तो HCl या कीटकनाशकाचं विघटन करतोय. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पहिला पर्याय बरोबर आहे. पुढे 42वा प्रश्न. भारतामध्ये हवेचा दाबाबाबतची एअर क्वालिटी माहिती कोणती संस्था पुरवते? निरी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, वन आणि पर्यावरण मंत्रालय, भारतीय हवामानशास्त्रीय संस्था पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे निरी. ही जी नागपूरला संस्था आहे ती संस्था भारतातील हवेच्या क्वालिटीबाबत माहिती पुरवत असते, निरी संस्था. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 43वा. विविध पर्यावरण विषयक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीतून निर्माण होणारे वाद राष्ट्रीय हरित न्यायासनामार्फत हाताळले जातील. या विविध कायद्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे? जे भारतीय राज्यघटनेचे परिशिष्ट आहेत वेगवेगळे, त्यापैकी कोणत्या परिशिष्टामध्ये केलेलं आहे? तर पहिलं परिशिष्ट आहे परिशिष्ट 1 मध्ये विविध पर्यावरण विषय जे कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील किंवा निर्माण होणारे वाद हे हरित न्यायालयामध्ये जे हाताळले जातात त्यासाठीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 1 मध्ये आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 44वा प्रश्न. खालीलपैकी कोणता पदार्थ ओझोनचा अवक्षय घडून आणणारा नाही, म्हणजेच हानी करत नाही, कुणाला ओझोनच्या स्तराला हानी पोहोचवत नाही? मिथाइल क्लोरोफॉर्म, मिथाइल ब्रोमाइल, हायड्रोकार्बन सल्फाइड, कार्बन क्लोराइड. तर योग्य पर्याय आहे 44व्या प्रश्नाचं हायड्रोजन सल्फाइड. हे ओझोनला
अक्षय म्हणजे ओझोनच्या स्तराला कोणती इजा पोहोचवत नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे तिसरा पर्याय. पुढचा प्रश्न 45वा या घटकावरचा 9व्या घटकावरचा शेवटचा प्रश्न. भारतातील व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक कोण आहेत? सलीम अली, कैलास सत्यार्थी, कैलास संकला आणि प्रांजल संकला. तर योग्य उत्तर आहे कैलास संकला. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. समजतंय सर्वांना? काही डाऊट असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमचे डाऊट्स तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये नोंदवू शकता. पुढचा प्रश्न 46वा उच्च शिक्षणासंदर्भातील हा प्रश्न आहे. बनसोड मॅडम अगदी बरोबर आहे. नॅक मूल्यमापनाबाबत काय खरे आहे? बघा, नॅकच्या मूल्यमापनामध्ये काही बदल करण्यात आलेले अपडेट लेटेस्ट घडामोडीवरचा हा प्रश्न आहे. देशातील महाविद्यालयाची गुणवत्ता तपासण्याचं काम करतंय. अगदी बरोबर आहे. नॅकच्या मूल्यांकनातील प्रचलित बदल हे जुलै 2017 नुसारच ठरवले गेले होते. जानेवारी 2024च्या सुधारित अहवालात अधिस्वीकृत प्रक्रिया नव्याने स्पष्ट करून ती अधिक सक्षम, वस्तुनिष्ठ, पारदर्शक, श्रेण्यात्मक व तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यात आलेली आहे. वरीलपैकी सर्व. आता जे सर्व विधान आपण जर पाहिलं तर हे सर्व विधान बरोबर आहेत. खरे म्हटलंय, खरे, योग्य, तर हे सर्वच खरे आहेत. त्यामुळे चौथा पर्याय हाच योग्य पर्याय आहे. 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथा पर्याय. पुढचा प्रश्न 47वा विद्यापीठ अनुदान आयोग, ज्याला आपण UGC म्हणतो, ने सुरू केलेल्या सेरेनी वेबसाईटचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? कोणत्या उद्देशानं लेटेस्ट मध्ये हे जे वेबसाईट सुरू केली सेरेनी, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात गुंतलेल्या 81,818 भारतीय महिलांच्या प्रोफाईलला जोडणे, संशोधनासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे, भारतातील सर्व विद्यापीठातील महिला संशोधकांना संशोधनासाठी माहिती जमा करणे आणि संशोधन कार्याला प्रोत्साहन देणं. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर पहिला पर्याय, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील गुंतलेल्या संशोधन करीत असलेल्या 81,818 भारतीय महिलांच्या प्रोफाईलला एकमेकांना जोडणं हा एक महत्वाचा उद्देश ह्या सेरेनी वेबसाईटचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 48वा भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ शोध निबंध आणि ते संपूर्ण विद्वान समुदायाला मुक्त प्रवेशामध्ये उपलब्ध करून देते. अगदी बरोबर आहे. अनेक शोध निबंध आपला यातून उपलब्ध होतात, ते देखील पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय, याद्वारे PhD स्तरावरील संशोधकांना माहिती मिळवण्यासाठी मदत होते. अगदी बरोबर आहे. जे विद्यार्थी PhD करतात ते सर्व शोधगंगावरच आपल्या रिव्ह्यू तपासत असतात. आपल्या विषयासंदर्भात कधी संशोधन झालंय का हे तपासत असतात. तर यापैकी नाही हाच पर्याय योग्य आहे. म्हणजे हे तीनही बरोबर आहेत. आमचं चुकीचं एकही विधान नाही, याचा अर्थ असा होतो. बरोबर आहे. 49व्या प्रश्नाचं कविता मॅडम, बनसोडे मॅडम. त्यानंतर शेवटचा प्रश्न 50वा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC अध्यक्ष संदर्भात योग्य विधान निवडा. जगदेश कुमार हे सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGCचे अध्यक्षपदी आहेत, कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर तिसरं, त्यांच्याकडे दुसऱ्यांदा हा पदभार देण्यात आलेला आहे. यापूर्वी त्यांनी 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2017 पर्यंत UGCचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. वरील सर्व विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4च योग्य आहे.
बरोबर आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो, परत एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या अज्ञानाची होळी करायची, अंधश्रद्धेची होळी करायची आहे आणि आपलं जे अपयश आहे त्या अपयशाची होळी करायची. नवीन दिशा यशाची, त्यानंतरनं आचरण आपल्या चांगल्या बाबींचं हे आपण पण घेऊयात आणि येणाऱ्या 7 तारखेच्या सेट परीक्षेमध्ये आपलं जे ध्येय आहे की या प्रयत्नामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण व्हायचं आहे आणि प्राध्यापक भरतीचा आपल्याला एक भाग व्हायचा आहे. हे भाग जर व्हायचं असेल तर आपल्याला चांगला जितका तुम्ही अभ्यास केलाय तेवढंच, आता जेवढा तुम्ही अभ्यास केलाय तेवढंच महत्व आहे की आता अभ्यासाचं रिव्हिजन कसं करताय याला खूप महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास केलाय त्याच पद्धतीनं व्यवस्थित रिव्हिजन केलंय का नाही यासाठी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका पडताळायच्या आहेत. त्यानंतर संभाव्य टेस्ट सिरीज देखील तुम्ही जर दिल्या तर यामधून तुमच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास, वेगळ्या पद्धतीचं परीक्षेला सामोरं जाण्याचं धाडस आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आपण जेवढा अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा आता महत्वाचं आहे की जे प्रश्नाचं म्हणजे जे अभ्यासाचं जे उपयोजन करायचंय परीक्षेच्या 1 तासामध्ये किंवा 2 तासाच्या कालखंडामध्ये, ते उपयोजन करण्याची जी मानसिकता आहे ती एक वेगळी क्षमता आहे. ती वेगळी क्षमता आपल्यामध्ये कशी विकसित होईल यासाठी आपण कशा पद्धतीनं मानसिकतेबाबत आपण स्टेबल झालं पाहिजे. प्रत्येक निर्णय क्षमता आपण कशी अचूक निर्णय क्षमता हे नाही हेच उत्तर आहे. जर आपल्याला 4 ऑप्शन असतील त्यामध्ये 2 ऑप्शन मध्ये आपली द्विधा मनस्थिती असेल तर त्यापैकी आपल्याला निग्लेक्ट कसं करता येईल त्यासाठीचं योग्य मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आपण योग्य टेस्ट सिरीज म्हणजे अचूक अभ्यासक्रमानुसार आपण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला फक्त आपण पाहिलं तर फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहेत. फक्त पेपर 1 आणि पेपर 2च्या दोन्ही टेस्ट जर तुम्ही एकत्र घेतल्या तर स्पेशल एका विषयाची घेतली तर 5 टेस्ट तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळणार आहेत पेपर 1चं विश्लेषणासहित. आणि पेपर 2चं 5 टेस्ट सिरीज तुम्हाला याच्या देखील पेपर 1च्या 5 आणि पेपर 2च्या 5 असं पेपर 2च्या तुम्हाला फक्त घ्यायचे असेल तर 200 रुपयामध्ये. पण या दोन्ही पेपर 1च्या आणि पेपर 2च्या घेणार असाल तर तुम्हाला फक्त 300 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे. आणि ज्यांना फक्त कोर्स घ्यायचा आहे म्हणजेच आता फास्ट ट्रॅक बॅचचा जो आपला कोर्स आहे तुम्हाला त्यामध्ये सर्व व्हिडिओज हे सर्व मिळणार आहेत. तो कोर्स उपलब्ध आहे आपला ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही हा कोर्सेस परचेस करू शकता. शेवटचे जे 12-13 दिवस आहेत म्हणजे तुम्ही किती वेळ देताय, सर्व व्हिडिओज आपण त्याच्यावर अपलोड केले, फक्त तुम्ही किती वेळ देताय यानुसार तुम्हाला तुमचं भाग्य, तुमचं ध्येय मिळवायचं आहे. त्यामुळं हा कोर्स जॉईन करायचा असेल तरी देखील आपला ऑल एक्झाम कट्टा या ॲपवर तुम्हाला हे कोर्स आहे ते देखील 500 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि जर 2 विषयाचा टेस्ट जॉईन करायच्या असतील तर त्या देखील तुम्हाला फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये दोन्ही विषयाच्या 5-5 टेस्ट. तुम्ही जास्त टेस्ट सिरीज देताय माझ्या मते, म्हणजे मी म्हणतोय माझं ऐका न ऐका हे तुमचा प्रश्न आहे, पण माझं म्हणणं आहे 10-15-20 टेस्टचा सराव करू नका. आपला कॉन्फिडन्स लूज होतो. क्वालिटेटिव्ह कमी खा, म्हणजे आपण बघा आपल्याला आरोग्यासाठी महत्वाचं आहे कमी खा पण पौष्टिक खा. जास्त खाऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही, दुसऱ्या दिवशी खाली. त्यामुळं कमी खा पण पौष्टिक खा. त्यामुळं अभ्यासक्रमानुसार रचना असणारं त्यानंतर अभ्यासक्रमातील प्रत्येक पॉईंट कव्हर करणारं सर्व कोर्सेस आहे आणि टेस्ट सिरीज पण आहे पूर्ण सिलेबसवर अवलंबून. जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही 9689047738 या क्रमांकाला देखील फोन करून माहिती घेऊ शकता किंवा ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून हे ॲप डाउनलोड करून तिथं तुम्हाला उपलब्ध आहेत. काही शंका असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज देखील करून संपर्क करू शकता. परत एकदा आणि हिस्ट्रीच्या देखील 5 टेस्ट आपण दिलेले आहेत. कविता मॅडम हिस्ट्रीच्या 4 झाल्यात, 5वी देखील आपण उपलब्ध करून देऊया 2 दिवसामध्ये. चालेल. सर्वांना परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आरोग्य, चांगलं यश मिळो हीच शुभकामना. धन्यवाद. थांबूयात. चांगला अभ्यास करा, क्वालिटेटिव्ह अभ्यास करा, क्वांटिटेटिव्ह अभ्यास करू नका. खूप 10 तास अभ्यास करू नका. 5च तास अभ्यास करा पण क्वालिटेटिव्ह मन एकाग्र करून करा. आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा.
तुमचं यश हे तुमचंच असणार आहे. कुणी तुमच्यापासून ते यश घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी आटास आणि कष्ट हे आपलं प्रामाणिक असणं गरजेचं आहे. परत एकदा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.